विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मराठी वैचारिक साहित्य या द्वितीय वर्षातील ऐच्छिक अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आई हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या गद्याचा अभ्यास करत होतो. आपण मागच्या तासामध्ये पाहिलं की प्रबोधनकार ठाकरे यांनी भरपूर सामाजिक सुधारणांचं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना प्रबोधनकार अशी एक पदवी, सन्मानाची पदवी त्या काळामध्ये मिळाली होती. आपण हे पाहिलं की आताचे मुख्यमंत्र्यांचे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांचे ते आजोबा होते आणि शिवसेना प्रमुख जे आपल्या पक्ष चालवायचे त्यांचे ते वडील होते. त्यांचं स्वतःचं एक वलय होतं प्रबोधनकार ठाकरेंचं त्या काळामध्ये आणि त्याविषयी त्यांनी त्यांच्या लेखनातून आपल्याला ते दिसून येतं. त्यांच्या दीर्घ वाक्याचा आणि अलंकारिक रचनेचा आपल्याला प्रत्यय मागच्या तासामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या लेखनाचा जो विषय आहे तो आई असा आहे. तर त्यांनी सुरुवातीला निसर्गातला जो चमत्कार आहे याच्याविषयी सांगितले की निसर्ग किती सुंदर आहे आणि जर एखादा कवी, एखादा साहित्यिक जर त्या निसर्गाविषयी सांगतो तर ते आणखी अधिक प्रभावी होतं. त्याचबरोबर या निसर्गाच्या सौंदर्याला अधिक वाढवण्यासाठी किंवा निसर्गाच्या निर्मितीला अधिक विकसित करण्याचं काम माणसानं केलेलं आहे. आणि या माणसानं काय केलं तर घरं बनवली, ताजमहाल बनवले, मोठमोठे पिरॅमिड्स बनवले, बिनतारी संदेशवहन यंत्रणा बनवली, ग्रामोफोन बनवला, प्रवासाची साधनं बनवली. तर हे जे सर्व एवढं सुंदर जे बनवलं जग, या विश्वाला प्रतिविश्व जे निर्माण केलं ते माणसाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि त्यांना असं म्हटलंय की एवढे मोठे चमत्कार या जगामध्ये आहेत, निसर्गानंच एवढे मोठे चमत्कार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परत माणसानं चमत्कार केले आहेत. इतर कोणत्याही प्राण्याला शक्य नाही असं साता समुद्रापाल बोलणं, पाहणं हे फक्त माणसानं केलेलं आहे. इतर प्राण्यांना ते शक्य झालं नाही. तर एवढ्या मोठ्या सर्व चमत्कारामध्ये असाही एक चमत्कार आहे जो सगळीकडे होतो परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे आपल्या तो नित्य परिचयाच्या असल्यामुळं आपण त्याला चमत्कार असं मानत नाही. तर असा हा जो चमत्कार आहे, असा जो सृष्टीतला जो मूलभूत चमत्कार आहे त्याविषयी ते बोलत होते. तो कोणता चमत्कार आहे तर इथं ते सांगताना दिसतात. पुढच्या परिच्छेदामध्ये आपण इथे येऊन थांबलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात मोठा चमत्कार या जगामध्ये आहे परंतु तो अतिपरिचयामुळं, आपल्या नेहमीचा असल्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर असा कोणता चमत्कार आहे, त्यांना काय म्हणायचं नेमकं तर ते आपण पाहूयात. ते म्हणतात, आग्र्याच्या लोकांना ताजमहालाच्या लोकोत्तरपणापेक्षा मुसाफरापासून मिळणाऱ्या कवडी दमडी भिकेचे महत्त्व फार वाटते. आता इथं त्यांनी परत अलंकारिक पद्धतीनं दृष्टांताने दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जगातला सगळ्यात मोठा आश्चर्य कोणता आहे तर ताजमहाल आहे. एक आश्चर्यापैकी एक आहे आग्र्याचा. परंतु तिथं जे राहणारे लोक आहेत त्यांना कशाचं महत्त्व वाटतं तर ते ताजमहालचं महत्त्व वाटत नाही. त्यांना तो दररोजचा पाहण्यातला असल्यामुळं उलट त्या ताजमहाल पाहण्यासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून जे पैसे मिळतात त्याचं त्यांना फार महत्त्व वाटतं. पंढरपूरच्या बडव्यांना किंवा काशीच्या पंड्यांना विठोबाचे किंवा विरूपाक्षाचे महत्त्व लवकर वाटत नाही. त्यांची सारी महत्वाकांक्षा यात्रेकरूंच्या गाठोड्याभोवती आषाढभूत पिशाच्या प्रमाणे वावरत असते. आता इथं सुद्धा त्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे की पंढरपूरचे जे बडवे आहेत म्हणजे पुजारी जे आहेत किंवा काशीला जे पंडे आहेत की म्हणजे पंडित आहेत तिथले, त्यांचं लक्ष त्या देवतेकडे नसतं म्हणजे विठोबाकडे किंवा काशीला जे देवता आहेत त्याचं त्यांना काही वाटत नाही. त्यांना काय वाटतं तर यात्रेकरू जे आहेत त्यांनी जे पैसे आणलेले आहेत ते जे तिथं खर्च करणार आहेत, जे दानदक्षिणा देणार आहेत त्याच्याकडे ते पिशाच्या प्रमाणे तिथं पाहत असतात. गंगा नदीच्या पावित्र्याच्या महिम्याने हृदयात भाविक भावनेचे मळे पिकलेले लोक गावोगावहून धाव घेत काशीला जातात. लोकांना काय वाटतं की गंगेमध्ये आपण स्नान केलं म्हणजे सगळं पाप नष्ट होईल म्हणून
भाविक झालेले लोक कुठे जातात? काशीला जातात. पण तेच काशीचे लोक त्याच गंगेचा उपयोग नियमित प्रातविधीसाठी करतात. त्या गंगेच्या बाजूला राहणारे जे लोक आहे प्रातविधीसाठी म्हणजे शिसू करण्यासाठी त्या गंगेचा वापर करतात. ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन हो व ना हो, पण भारत काळापासून इतिहास प्रसिद्ध असलेले सम्यंतक कोहिनीर मणी काळाने डोळे मिटण्यापूर्वी निदान एकवार डोळे भरून पाहावा म्हणून आम्हा भारतवासियांची तृष्णा केवढी दांडगी. पण आमच्या पंचम जॉर्ज बादशहाच्या हातातल्या वॉकिंग स्टिक इतकेच त्याचे महत्त्व वाटत असावे. याचे कारण अतिपरिचय. हे जसं अध्यात्माचं झालं तसंच आपल्या भारतीयांना असं वाटतं की आपण एकदा तरी कोहिनूर हिरा पाहावा. परंतु त्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत, आटापिटा करायला तयार आहेत. परंतु तो हिरो ज्याच्याकडे आहे हिरा, तो जो इंग्लंडचा राजा आहे पंचम जॉर्ज बादशाह जो आहे, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. कारण की तो स्टिक इतका म्हणजे वॉकिंग स्टिक, आपण हातात काडी घेऊन जसं चालतात म्हातारे लोक, त्यांना त्या काडीचं जेवढं महत्त्व वाटत असेल तेवढंच या पंचम जॉर्जला त्या याच्याकडे वाटतं. कारण की त्याचा दररोजचा परिचय, तो दररोजच त्या हिऱ्याला पाहतो. पुढे ते म्हणतात म्हणजे इतका जेव्हा एखादा अतिपरिचय असतो, म्हणजे देवाला सुद्धा आपण मानत नाहीत, गंगेला सुद्धा लोक तिथले महत्त्व देत नाहीत, हा पंचम जॉर्ज वॉकिंग स्टिक इतकंच एवढा मोठा हिरा वापरतो. कारण काय? कारण की तो अतिपरिचयातला आहे, परिचयातला पेक्षाही अतिपरिचित आहे, दररोजच आहे, त्याच्यामुळे त्याला काही वाटत नाही. या प्रचंड विस्तारातला प्रकाशित करणाऱ्या तेजोनिधी भास्कराला सुद्धा घटकाभर हो बाजूला असे सांगणारे अशोक, प्रतापसिंह, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी काय थोडे थोडके पुरुषोत्तम सूर्य आपल्या चमकून गेले. आता इथं त्यांनी अलंकाराचा वापर केला. त्यामध्ये सूर्याला सुद्धा, म्हणजे सूर्य जर आकाशात तळपत असेल तर त्याला सुद्धा बाजूला होय थोडंसं. कशामुळं? कारण की त्याच्या बरोबरीचे, त्याच्या दर्जाचे लोक आपल्याकडे आहेत. कोण कोण आहेत? अशोक आहे, सम्राट अशोक आहेत, प्रतापसिंग जे राणा प्रतापसिंग होते, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, शिवाजी महाराज आहेत. तर हे कोणते लोक होते? तर सूर्यालाही प्रत्युत्तर देणारे लोक होते. पण आपलेपणाच्या अतिपरिचयामुळे त्यांच्या महत्वाचे लोकोत्तर चमत्कार त्यावेळी आपल्या विचारांना शिवलेही नाहीत. परंतु काय झालं? ते इतके आपले होते, इतके जवळचे होते की आपल्याला त्याचं फारसं काही महत्त्व वाटलं नाही, त्याचा चमत्कार वाटला नाही, आपल्या विचारांना शिवलेही नाही. आई हा एक असा चमत्कार आहे की त्याच्या निकट परिचयामुळे त्यातील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्त्व आम्हाला वास्तविक समजले तरी उमजत नाही. आणि एवढं सगळं चित्रण करून, एवढं सगळं वर्णन करून ठाकरे जे आहेत ते म्हणतात, प्रबोधनकार आहेत ते म्हणतात की असाच एक मोठा चमत्कार जो सगळ्यांकडे आहे परंतु जो लक्षात येत नाही तो कोणता असेल? तर आई हा एक चमत्कार आहे. परंतु तो इतका गूढ आहे, इतका जवळचा आहे की त्याचं आपल्याला काहीच महत्त्व समजत नाही. समजले तरी समजत नाही, उमगले तरी सापडत नाही व भासले तरी व्यक्त करता येत नाही. आई हे दोन स्वर, ही दोन अक्षरे, हा सुटसुटीत शब्द सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेत सारे विश्व सामाविलेले आहे. या शब्दात एक विलक्षण जादू आहे. या शब्दात आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दातच संकलित झाली आहे. एवढं सगळं वर्णन करून ते असं म्हणतात की जगातला असा एक चमत्कार आहे, तो म्हणजे आई. परंतु तिचं प्रेम, तिची आपुलकी आपल्याला समजत नाही, आपण ती समजूनही घेऊ शकत नाही. आम्ही माणसे जसजशी शहाणी होत आहोत तसतशी आमची व एका विशिष्ट गोष्टीची फारकत होत चालली आहे. ती गोष्ट म्हटली म्हणजे एक वाक्यता. आपण जसं शिकायला लागलो तसं काय होत नाही, आपली एक वाक्यता होत नाही, आपण एकत्रित येत नाही. चार शहाणी डोकी एका ठिकाणी जमली आणि त्यांचे एका गोष्टीविषयी चटकन एकजिन्सी एकमत झाले, ही बाब सुद्धा आता अघटित चमत्कारात मोडू पाहत आहे. म्हणजे कोणती बाब आहे? तर सगळे लोक एकत्रित आले, हुशार लोक,
आणि त्यांचं एखाद्या विषयावर एकमत झालं असं शक्य नाही. की तिच्याविषयी राष्ट्रभेद मोडू पाहत आहे. परंतु आई ही अशी एक चमत्कारिक बाब आहे की तिच्याविषयी राष्ट्रभेद, देशभेद, संस्कृतीभेद, व्यक्तिभेद, वर्णभेद इत्यादी सर्व भेदांचा समूळ छेद होऊन आई या एकाच शब्दोच्चाराने सर्व मानवी दुनिया नवे अवघे भूतजाल झट दिशी प्रेमाच्या एकतान स्थितीत एकमताने विलीन होते. म्हणजे असं जरी असलं, सगळे विद्वानांचे एकमत होणं शक्य नसलं तरी असा एकच मुद्दा आहे, असा एकच घटक आहे, तो म्हणजे आई, की जिथं सर्व विद्वान, सर्व जग हे एकत्रित येतं. तिथं जात, धर्म, देश हे काही येत नाही, तिथं एकच घटक येतो, तो म्हणजे आई. आईचे प्रेम जात्याच मुळी अत्यंत मुग्ध असते. ते सर्वांना भासत असले तरी दिसत नाही. म्हणजे आईचे प्रेम कसं आहे? मुग्ध आहे. मुग्ध म्हणजे आकर्षित करणारं. ते सर्वांना जाणवतं परंतु ते दिसत नाही. परमेश्वराने स्त्री जातीला बहाल केलेल्या अलौकिक स्निग्धतेच्या सत्वगुणाचा अर्क आईच्या प्रेमात आत्म्याप्रमाणे रसरसत असतो. आता इथं आईच्या मनामध्ये काय असतं? तर परमेश्वरानं जे अलौकिक गुणधर्म दिलेले आहे, स्निग्धता. स्निग्धता म्हणजे जवळीकता, एखाद्या विषयीचा आपलेपणा. हा जो सत्वगुण आहे हा कुणाजवळ आहे? त्याचा अर्क कोणाजवळ आहे? आईला आहे. आणि म्हणूनच आईचे प्रेम आईलाच ठावे. इतरांना, विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची खरं कल्पना येणे शक्य नाही. आईच्या मनामध्ये किती प्रेम असतं मुलांविषयी, त्याची कल्पना आपल्याला कोणाची येऊ शकत नाही, पुरुषांना कधीच येऊ शकत नाही. त्या दिव्य प्रेमाचे किंचित उतराई होण्यासाठी बुद्धिमान पुरुषांनी आपल्या निवडक वाक्य पुष्पांची आईसाठी जरी शय्या तयार केली किंवा मानवी विकारांचे इतर सर्व तिखट रस घटकाभर दर झटकून झुगारून देऊन सात्विकपणाच्या बदल एकतानतेने आपल्या लेखणीला आईच्या प्रेमाचे शब्दचित्र काढण्यासाठी कितीही नाचवले तरी बुद्धिमत्तेची रसाळ ओजस्वी शाई प्यालेले ते कलम आई एवढा एकच शब्द लिहून त्याच्या पुढे नकळत पडलेल्या पूर्णविरामात आपल्या कुंठित मतीचा पूर्णविराम स्पष्ट करून व्यक्त करते. एवढं जे मोठं वाक्य लिहिलेलं आहे त्याचा अर्थ एवढाच की आईविषयी जर लेखक लिहायला लागले, पहा लेखक निसर्गाचं किती सुंदर वर्णन करतात, परंतु आईविषयी जेव्हा ते लिहायला लागतील तेव्हा त्यांना पहिली गोष्ट काय करावं लागेल? तर त्यांना सगळे जे आपले विकार आहेत, म्हणजे त्यांच्या मनातले जे वाईट गोष्टी आहेत, म्हणजे राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हे सगळे काढून बाजूला ठेवावं लागतील. आणि एवढे सगळे विकार बाजूला ठेवून सुद्धा जर त्यांनी लिहायचा प्रयत्न केला तर फक्त ते काय लिहू शकतील? आई असं एकच शब्द लिहू शकतील. त्याच्या पुढे त्याचं काय होईल? पूर्णविराम होईल. आणि त्यांनी कितीही शब्द लिहिले तरी त्यांची जे कर्तृत्व आहे, जे वर्णन आहे किंवा जे तिच्यामधलं प्रेम आहे ते व्यक्त करता येत नाही. म्हणजे इथं प्रत्यक्ष साहित्यिक, प्रत्यक्ष कवी देखील नतमस्तक होतो आईच्या समोर. माणसाची प्रतिभा तिथं काम करत नाही. पुढे ते म्हणतात, ईश्वरी प्रसादाची सनद पटकावून कृष्ण भगवंताच्या मुरलीप्रमाणे साऱ्या जगताला मोहिनी घालणारे महाकवी कितीतरी होऊन गेले. म्हणजे कृष्ण जसा बासरी वाजून सगळ्यांना एकत्रित करत होता, स्वतःकडे घेत होता, तसे हे जे महाकवी आहेत असे कितीतरी महाकवी जरी आले तरीही ते काय होतात? आईला करू शकत नाहीत, आईचं वर्णन करू शकत नाहीत. ते म्हणतात मोहिनी घालणारे महाकवी कितीतरी होऊन गेले. त्यांनी चंद्र सूर्याला कल्पनेच्या भरारीत, महाकवी भरारीत हाताबोटावर नाचवले. चंद्र सूर्याला बोटावर नाचवले म्हणजे कल्पनेच्या भरारीत, म्हणजे चंद्राला सुद्धा कल्पनेमध्ये नाचवलं. मेरू पर्वताचा खसळखांब करून शेषाच्या दोरीने अखिल महासागराचे मंथन केले. म्हणजे सागर मंथन नावाचा जो एक प्रकार आहे तो सुद्धा काय? कवी कल्पनाचा आहे. ते समुद्राला घुसळण्याचं काम कोण केलं?
तर मेरू पर्वताच्या साहाय्यानं, सापाच्या साहाय्याने केलं. तर ह्या सगळ्या कवी कल्पना आहेत. ते म्हणतात, आकाशातील तारकांना अलगद उचलन काव्यातील नायिकेच्या डोळ्यात बसवले. म्हणजे आकाशातल्या ज्या तारका आहेत त्या कुठं बसवल्या, तर नायिकेच्या डोळ्यात बसवल्या. या महाकवींनी कोठे पर्वतांना व्याख्याने द्यावयास लावली, नद्यांना गाणी गावावयास लावली, भाग पाडले. गगन संचारी मेघांना प्रणय पत्रिकांच्या चिटोऱ्यांची ने-आण करणारे दूत बनवले. म्हणजे जे कवी आहेत किंवा जे साहित्यिक आहेत, जे महाकाव्य आहेत, त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की पर्वत मार्गदर्शन करतात, नद्या गाणे गातात, आणि मेघदूत नावाचं जे कालिदासाचं ग्रंथ आहे, काव्य, त्यामध्ये तर त्या मेघाला म्हणजे त्या ढगांनाच चिठ्ठी त्याच्या प्रियसीकडे, पत्नीकडे चिठ्ठी घेऊन पाठवलेलं आहे. तर ते म्हणतात की एवढं निसर्गाला काय केलेलं आहे, कवींनी स्वतःच्या नियंत्रणात केलेलं आहे. तर कुठे स्वयंचारणी वातावरणाला आकाशवाणीचे जलशे नाचविणारे तमासगीर बनवले. तर कुठं कुठं वातावरणामध्ये आकाशवाणी करून टाकली. परंतु आजपर्यंत आईला काव्याचा विषय केला नाही. आई थोर तुझे उपकार या उदारापलीकडे आपल्या निष्णात कल्पनेची भरारी मारण्याचे एकाही महाकवीला साधले नाही. म्हणजे एवढं सगळं करणारा, एवढं सगळं घडून आणणारा कवी आईच्या बाबतीत मात्र काय म्हणतो, आई थोर तुझे उपकार, आणि एखादी कविता लिहितो, त्याच्या पुढे तो जात नाही. याचे कारण हेच की आई व आईचे प्रेम या दोन गोष्टी अत्यंत गूढ व मुग्ध असल्यामुळे नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेनं त्यांचे सांगोपांग आकलन होणे शक्य नसते. काय असते आई, काय असते आई आणि आईचं प्रेम कसं असतं, तर गूढ असतं. गूढ म्हणजे ते समजत नाही, उकलता येत नाही. आणि मुग्ध असतं. मुग्ध म्हणजे त्या वातावरणामध्ये गेला की तुम्हाला गुंगी यायला लागते, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःची जी मती असते ती तुमची नष्ट होते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावर काय कल्पना करणार. जिथं तुम्ही गेलात की एक तर गूढ आहे, उकलता येत नाही, आणि तुमची शुद्धी तिथं राहत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काय विश्लेषण करणार. ते म्हणतात, नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेला त्याचे सांगोपांग आकले होणे शक्य नाही. त्याच्यामुळे आपण आपली कल्पनाच करू शकत नाही, तिथं बुद्धीच चलत नाही आईच्या समोर, तिच्या प्रेमाच्या खातर. त्याचं विश्लेषण तुम्ही काय करणार. अशा वास्तविक स्थितीत प्रस्तुत लेखकाच्या दुबळ्या लेखणीनेही आई थोर तुझे उपकार या सूत्राने आईला, आपल्या भारत जननीला आणि त्या दयानिधी जलमन माऊलीला कृतज्ञतेने तुडुंब भरलेल्या हृदयाला कसेबसे सावरून साष्टांग प्रणिपत घालण्यापलीकडे अधिक काय करणे शक्य आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ते म्हणतात की अशी आईची उदारता आहे, अशी आईचं महात्म्य आहे की आईचं विश्लेषण, तिची स्तुती, तिच्याविषयीच कवी कल्पना कोणीच करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे एवढी पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे, आणि अशा पार्श्वभूमीमध्ये लेखकाला म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांना कोणत्या आईविषयी लिहायचे, तर त्यांना लिहायचे आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या भारत देशाविषयी. आणि त्याचं म्हणणं आहे की लेखकांचं म्हणणं आहे की भारतभूमी जी आहे ही सुद्धा आपली जननी आहे, आपली निर्माती आहे, आपली आई आहे. आणि अशा आईचं विश्लेषण काय करता येईल, अशा आईविषयी काय लिहिता येईल. तर तो म्हणतो की मी तर एवढा मोठा महाकवी पण नाहीये. लेखक म्हणतात की मी तर एवढा मोठा महाकवी पण नाहीये, मी एक छोटा लेखक आहे, आणि म्हणून मी काय लिहू शकतो की आई थोर तुझे उपकार, तुझे उपकार कधी फेडता येणार नाहीयेत. माझ्या मनामध्ये जी कृतज्ञता आहे, माझ्या हृदयामध्ये जो प्रेम आहे, जी आपुलकी आहे, ती आपुलकी दुसऱ्या कोणत्याही शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. म्हणून मी कोणती म्हणेल, फक्त की आई थोर तुझे उपकार, आणि या पलीकडे मीही म्हणू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी या लेखाचा जो शेवट केलेला आहे तो आहे जननी जन्मभूमिश्च. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गादपि म्हणजे स्वर्गापेक्षाही आपली जी जन्मभूमी आहे ही श्रेष्ठ आहे, तिचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे, ती
की कितीतरी पटीनं कितीतरी सुंदर असते ती जी आपली जननी असते, जी आपली जन्मभूमी असते, त्याची तुलना स्वर्गासोबत केलं तर स्वर्ग सुद्धा फिका पडतो. तर अशा पद्धतीने त्यांनी वर्णन करून आपल्या मातृभाषेविषयी, आपल्या मातृभूमीविषयी, मातृभूमीविषयी जे त्यांच्या मनातलं प्रेम आहे ते इथं व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणूनच या लेखाला आई असं नाव आहे. आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आई हा शब्द आणि हा जो लेख आहे हा त्यांचा वैयक्तिक लेख नाहीये. म्हणजे आपण सुरुवातीला मी एक प्रश्न विचारला होता मागच्या तासामध्ये तुम्हाला की एवढ्या वैचारिक साहित्यामध्ये आई कशामुळं, आई या शब्दावरचा आधारित लेख कशामुळं. तर इथं त्यांना वैयक्तिक अनुभव सांगायचे नाहीयेत, तर त्यांना सांगायचे सार्वजनिक अनुभव. त्यांच्या मनामध्ये देशाविषयी, आपल्या मातृभूमीविषयी किती प्रेम आहे हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सांगत असताना त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट ही सांगितलेली आहे की हे सगळं सांगत असताना त्यांनी जे त्यांचं नाव आहे प्रबोधनकार, हे त्यांनी प्रबोधन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे साहित्यापासून, धर्मापासून, आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारापासून ते सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या स्पष्टपणे आणि इतक्या सुंदरपणे मांडलेल्या आहेत की त्याची तुलना आपण करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं अनेक विषयांना, अनेक घटकांना स्वतःमध्ये सामावून घेत याच्यामध्ये समाज सुधारणा पण आली, साहित्यही आलं, अध्यात्मही आलं, असे अनेक घटक मांडत मांडत त्यांनी ही जी मांडणी केलेली आहे स्वतःच्या मातृभूमीविषयी ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि आपल्याला एक विचार, कशा पद्धतीने विचार केले जातात, लोक कशा पद्धतीने विचार करतात हे समजून घेण्यासाठी हा जो घटक आहे, हा जो पाठ आहे हा आपल्याला उपयुक्त आहे. तर इथं आपण थांबूयात. आपला हा प्रकरण इथं संपलं. पुढच्या प्रकरणामध्ये आपण परत भेटू. धन्यवाद.